भाजपा प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम ने आज शहर में पत्र परिषद ली। यह पत्र परिषद किस संदर्भ में थी, देखते इस खबर में। भाजपा प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम ने आज एक पत्र परिषद की। इस पत्र परिषद में उन्होंने कहा कि केंद्र सरकार ने अनुसूचित जाति प्रवर्ग के विद्यार्थियों के उच्च शिक्षण शिष्यवृत्ति के निधि में 59,000 करोड़ रुपए की बढ़ोतरी की है, जिसकी वजह से इन विद्यार्थियों को उच्च शिक्षण लेने के लिए अब मार्ग सरल हो गया है और यह एक ऐतिहासिक निर्णय है। इस पत्र परिषद में भाजपा महानगर जिलाध्यक्ष डॉक्टर मंगेश तिवाड़ी, महापौर राखी कंचनलाल, भाजपा महामंत्री राजेंद्र गांधी, ब्रजभूषण पाजारे, रविंद्र गुरुले, भाजपा महिला मोर्चा जिलाध्यक्षा अंजलि घोटेकर, महानगर उपाध्यक्ष राहुल घोटेकर, माध्यम संपर्क प्रमुख प्रशांत विघ्नेश्वर, अनुसूचित जाति मोर्चा के अध्यक्ष धम्म प्रकाश भस्मे की प्रमुख रूप से उपस्थिति थी। वहीं इस मौके पर अन्य पदाधिकारियों ने जानकारी दी। तो सुनिए इस पत्र परिषद में भाजपा प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम ने पत्रकारों को क्या विस्तारपूर्वक जानकारी दी। नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने या देशातल्या अनुसूचित जाती वर्गाच्या सर्व पोस्ट मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना पूर्ण स्कॉलरशिप मिळावी, जेणेकरून त्यांना उच्च शिक्षणाचे रस्ते मोकळे होतील, अशा पद्धतीचा निर्णय, अभिनंदनीय निर्णय घेतलेला आहे। मी भारतीय जनता पक्षाचा प्रदेश सचिव या नात्यानं त्यांचं अभिनंदन करतो आणि ही परिस्थिती का निर्माण झाली, अशा पद्धतीचे निर्णय केंद्र सरकारला का घ्यावे लागले, त्याची जर कारण मीमांसा आपण करायला गेलो तर मागच्या सन 2010 पासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रामध्ये असताना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत, त्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातला भ्रष्टाचार स्कॉलरशिपचा झालेला आहे। म्हणजे जे पैसे विद्यार्थ्यांना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पालनपोषणासाठी जायला पाहिजे होते, तो सगळ्याच्या सगळा निधी तो या राज्य सरकारच्या शैक्षणिक संस्थांच्या मुखंडांनी आणि मालकांनी खाल्लेला आहे। जर आम्ही त्याची SIT तपासणी केली असता असं निदर्शनास आलं की 15% इन्स्टिट्यूटची फक्त तपासणी केली आणि त्यामध्ये 2,174 करोड रुपयाची घोटाळा बाहेर आलेला आहे, अनियमितता बाहेर आलेली आहे। जर समजा 100% इन्स्टिट्यूटचा जर तपासणी केली तर तो घोटाळा किती हजार करोड रुपयामध्ये जाईल, याचं देखील, या बाबीचं देखील संशोधन करण्याची वेळ आलेली आहे। तर सरकारनं 2019च्या जुलै महिन्यामध्ये निर्णय घेतलेला असताना आता डिसेंबर महिन्यामध्ये 2020 मध्ये संविधान चौकात नागपुरात आंदोलन करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। दलित समाजातल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या धुरीणांनी या पद्धतीचं आंदोलन करणं म्हणजे केंद्र सरकारच्या विरुद्ध दलित समाजाची माती, दलित समाजातल्या युवकांची माती भडकावण्याचा प्रकार आहे। याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो।